आठवणींचा डोह भाग क्रमांक 30 समाज कार्याला प्रवेश। बीकॉमची परीक्षा झाली। मग मी कोणते कोणते कोर्स आपल्याला करता येतील याचा शोध घेतला। मला तर एम.कॉम करायचं नव्हतं। मग कुठं काय करायचं याचा शोध सर्व मित्रांशी चर्चा करून घेत होतो। याच विचारचक्र सुरू झाल्यानंतर पूर्वी नारायण डोकरे यांच्याकडे CSRD मध्ये जाऊन आल्यामुळं हा कोर्स म्हणजे MSW चा कोर्स आपल्यासाठी उपयुक्त आहे असं वाटत होतं, पण निर्णय होत नव्हता। निकालाच्या दुसऱ्या दिवशी गोरक्षनाथ काळे अहमदनगरला न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजला M.Com चा फॉर्म भरण्यासाठी जाणार होता। मग मीही त्याच्यासोबत नगरला आलो। अगोदर आम्ही CSRD मध्ये जायचं ठरवलं। ते साल 1982 होतं। 1992च्या त्या वर्षी CSRDच्या भव्य प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि भीतच बिल्डिंगमध्ये घुसलो। वेळ दुपारची असल्याने थोडासा शुकशुकाट होता। नाही म्हणाला शंकर भिंगारदिवे हातात कागद घेऊन इकडून तिकडे फिरत होता। त्याने विचारलं, काय पाहिजे? मी MSW किंवा MMR बद्दल विचारलं। आता फक्त तुम्हाला मिरीकर सर भेटतील। दुसऱ्या मजल्यावर त्यांची कॅबिन आहे, तुम्ही त्यांना भेटा। कारण दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने सर्व बाहेर गेलेले आहेत। आम्ही शोधत त्यांच्या कॅबिन जवळ गेलो। सर कामात असावेत, पण कोणीतरी आलं म्हटल्यावर त्यांनी अतिशय आदरानं बसा म्हणाले। ही प्राध्यापक गोपाळराव मिरीकर सरांची पहिली भेट। बोला, काय काम? मी म्हटलं, सर मला MSW किंवा MMR करायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे। अरे, आता तर खूप उशीर झालाय। बीकॉमचा निकाल तर कालच लागला आणि सर म्हणतात उशीर झाला? मला तर काहीच समजेना। माझ्या चेहऱ्याकडे पाहून सरांनी माहिती दिली, अरे प्रवेश प्रक्रिया सुट्टीतच होत असते, फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे, आता प्रवेश परीक्षा आहे 1-2 दिवसात। मी तर हादरलोच। निकालानंतर प्रवेश असा आजपर्यंतचा माझा झालेला समज खोटा ठरला। आता आली का पंचायत? आता घरी काय सांगायचं? माझ्याबद्दल सर्व माहिती समजून घेतल्यानंतर मग सर म्हणाले, तुम्हाला कोणत्याही कोर्ससाठी प्रवेश घ्यायला हरकत नाही। MSW केलं तरी चालेल आणि MMR केलं तरी सुद्धा चालेल। मग दुपारी 3 नंतर प्राध्यापक शर्मा सर येतील, तुम्ही त्यांच्याशी बोला आणि ते जर जमलं नाही तर मग MMR साठी आम्ही इकडे प्रवेश देऊ, असं सर म्हणाले। ग्रामीण भागातील माझ्यासारख्या असंख्य मित्रांशी सर अशाच पद्धतीने बोलत होते हे मला नंतर लक्षात आलं। सरांनी लेट फॉर्म भरून मला परीक्षेला बसायला सांगितलं। तोपर्यंत गोरक्षनाथ काळे त्याचं काम करून परत आलेला होता। मग आम्ही शेवगावी आलो। दुसऱ्या दिवशी मी सर्व कागदपत्र घेऊन गेलो। प्रवेश परीक्षा दुसऱ्या दिवशीच होती, ती झाली। त्यानंतर दुपारी ग्रुप डिस्कशन झालं। पहिल्यापासून सामाजिक कार्यात रस असल्यानं आणि तसेच NSSचे प्रमाणपत्र आणि NSSचे कॅम्प झालेले असल्याने MSWला सहज प्रवेश मिळाला।
प्राध्यापक शर्मा सर पूर्वी शेवगावी राहत असल्याने त्यांना शेवगावकरांबद्दल विशेष प्रेम होतं. प्रवेश मिळणार असल्याची प्राध्यापक शर्मा सरांनी खात्री देताच अतिशय आनंद झाला. या मोठ्या महाविद्यालयात आपण शिकणार, या हॉस्टेलवर आपण राहणार, याच विचारात मी शेवगावी पोहोचलो. बसमध्ये असताना विचारचक्र सारखं सुरू होतं. शेवगावी येण्यापूर्वी लाजरा बुजरा असणारा मी महाविद्यालयीन शिक्षणानंतर समूहाला सामोरं जाणारा, भाषणे करणारा, कोणत्याही शासकीय कार्यालयात बिनदिक्कतपणे जाणारा बनलेलो होतो. या शहराने बरंच काही दिलं होतं, तरीही आता उच्च शिक्षणासाठी बाहेर जाताना मन हळवं बनलं होतं. 2 दिवसात सर्व तयारी करून संजू मामासह नगर गाठलं. CSRD मध्ये येताच पुन्हा शंकर भेटला. MSW का, असं त्याने विचारून एक बॅग स्वतःच्या हातात घेतली आणि हॉस्टेलमध्ये घेऊन आला. 5 नंबर रूममध्ये एकच विद्यार्थी असल्याने 5 नंबर रूममध्ये मला प्रवेश मिळाला. कॉट, टेबल, खुर्ची आणि अशा सगळ्या वस्तू मला ताब्यात मिळाल्या. विलास कातकडे मनमाड रूम पार्टनर मिळाला. अत्यावश्यक साहित्य त्यांनी कालच खरेदी केलेलं होतं आणि तीच माहिती घेऊन आम्हाला लागणारं साहित्य खरेदी केलं. संध्याकाळी संजू मामा परत शेवगावला गेला. आता नव्या शहरात नवे मित्र करणं जरुरीचं होतं. मग प्रत्येकाला कुठून आले, ग्रॅज्युएशन कशात झालं, किती मार्क मिळाले, मामा कुठले, आजोळ कुठलं, असे विविध प्रश्न मराठी मुलांना विचारून आम्ही ओळखी वाढवायला सुरुवात केली. इतर राज्यात तर मुलं त्या ठिकाणी आलेले होते. दुसऱ्या राज्यातील मुलांकडं आम्ही ते अगदी परदेशी असल्यासारखं पाहत असत आणि तेही आमच्याकडं त्याच नजरेने पाहत असत, कारण ते सर्वजण इंग्रजीतून संभाषण करत असत. वर्गात केरळच्या मुलामुलींची संख्या जास्त होती आणि मराठी मुलामुलींची संख्या तुलनेने कमी होती. परंतु MSWचा हा पहिल्या दिवसापासूनचा कार्यक्रम व्यवस्थितपणे सुरू झाल्याने काहीही वाटलं नाही.